ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 6 एप्रिल 2024 शनिवार, फाल्गुन मास कृष्ण पक्ष द्वादशी। ही द्वादशी मित्रांनो 10:20 आहे। त्यानंतर त्रयोदशी आहे, शततारका नक्षत्र, शुक्ल योग आणि तैतिल कर्ण। मित्रांनो आज शनी प्रदोष आहे, त्यामुळे जर जमत असेल तर शनीची पीडा कमी होण्यासाठी आपण आज शिव उपासना करा, नक्की शनीची पीडा कमी होईल। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा। हाती घेतलेले काम आपण पूर्ण करू शकता, त्या कामात आपल्याला यश सुद्धा मिळू शकते। नैराश्यामुळे कामामध्ये अडचण येऊ शकते। वृषभ राशी, जोडीदाराच्या आरोग्याबद्दल काळजी सतावेल, त्यांच्यासाठी वेळ व धन दोन्ही खर्च करावा लागेल, चिंता वाढू शकते। चिंता करू नका, त्यांची काळजी घ्या। मिथुन राशी, जोडीदाराशी वैचारिक मतभेद वाढू शकतात, परंतु समोरील व्यक्तीची बाजू सुद्धा समजून घेणे, समजणे खूप गरजेचे आहे। कर्क राशी, कौटुंबिक गोष्टीत ताण वाढवू नका, त्याचा ताण आपण जास्त घेऊ सुद्धा नका। समाधानी राहा व आलेले संकट दूर करण्यासाठी संयमाने प्रयत्न करा, संयम बाळगा। सिंह राशी, समोरील व्यक्तीशी मनमोकळेपणे बोला, समस्याचे समाधानकारक उत्तर मिळेल। कन्या राशी, वैवाहिक जीवन चांगले असेल, कुटुंबातील अडचणी चिंता मिटतील। तुळ राशी, इतरांवर अवलंबून राहू नका, मोठी कामे त्यांच्यावर भरोशावरती करायला जाऊ नका, स्वबळावरती कामे करा, आपल्याला उशिरा का होईना यश नक्की मिळेल। वृश्चिक राशी, प्रेमात येणाऱ्या अडचणी दूर होतील, कौटुंबाकडनं त्याच्या संबंधित आपल्याला मान्यता सुद्धा प्राप्त होईल, प्रस्ताव मान्य होतील। धनुराशी, घाई गडबडीत घेतलेले निर्णय नुकसानदायी ठरू शकतात, नुकसानदायी ठरतील, शांतता बाळगावा, शांतीने कामे करा। मकर राशी, घडलेल्या गोष्टी विसरा, नवीन गोष्टींना प्राधान्य द्या, नवीन कामाला सुरुवात करा, नव्याने कामात सुरुवात करून यश संपादन करा। कुंभ राशी, नवीन ओळखी होतील आणि ओळखीतून आपल्याला चांगल्या कामासाठी त्यांचा फायदा होईल, लाभ होईल, पुढे जाऊन त्याची प्रचिती येईल। मीन राशी, आपल्या कलेचा योग्य उपयोग करून घ्या, गैरवर्तन टाळा। आजचा दिवस 12 राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।